नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेर कॉक्रोच जनता पार्टीचा दुसरा प्रयोग, त्या नाटकाचा दुसरा प्रयोग हा पुण्यामध्ये झाला आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला. मी अपेक्षित एवढ्यासाठी म्हणतो की पुण्यामध्ये अशा प्रकारची आंदोलनं अधूनमधून होत असतात आणि त्यामध्ये अनेक नेहमीचेच यशस्वी कलावंत म्हणजे असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, तत्सम माणसं तिथे जमा होतात. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे त्या अर्थाने तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांच्या आवारामध्ये झालेला नाटकाचा दुसरा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आणि ज्या प्रकारे माध्यमातून या कॉक्रोच जनता पार्टीला प्रसिद्धी मिळते ते बघून मला जर खरी चिंता वाटत असेल तर ती चिंता मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची वाटायला लागली. कारण जरांगे पाटील यांनी मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये माध्यमामध्ये जो धुळा उडवून टाकला होता आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी क्रांती आता जरांगे पाटील घडवून आणणार अशा पद्धतीचा एक माहोल तयार करण्यात आला होता. त्यातून एक गोष्ट झाली होती की माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवायची असेल तर जरांगे पाटील पुढे असले पाहिजे. म्हणून भले भले नेते सुद्धा जरांगे पाटलांना शरण गेलेले. पण जरांगे पाटील यांच्या 3-3.5 वर्षातल्या धुमाकूळ घालणाऱ्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा निवडणुकीच्या मानसिकतेवर कवडीचाही आणि काडीचाही परिणाम झाला नाही. तुम्हाला आठवतं ना, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जरांगे पाटील ज्या प्रकारची वातावरण निर्मिती करत होते, त्यांचं सगळं सगळं टार्गेट हे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. कारण देवेंद्र फडणवीस हा बामण आहे आणि त्याला हरवणं हे मराठ्यांचं कर्तव्य आहे. अशा प्रकारची राजरोस जातीयवादी भूमिका जरांगे पाटील मांडत होते आणि माध्यमांनी ती इतकी उचलून धरली होती की लोकसभेच्या निकालामध्ये त्याचंच प्रतिबिंब पडले असा समज अनेकांनी करून घेतला. आणि तो समज करून घेणारे जे होते किंवा समज करून देणारे जे होते त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत तोंडगशी पडावं लागलं. कारण लोकसभेची निवडणूक किंवा त्यातून आलेले निकाल याचा मराठा आरक्षणाशी किंवा त्या संबंधी जे धुरळा उडवला गेला त्याचा काडी मात्र संबंध नाही. वेगळ्या कारणासाठी नरेंद्र मोदींना 240 पर्यंत लोकसभेच्या जागा खाली याव्या लागल्या आणि त्याच्यात सगळ्यात मोठं कारण तात्काळ बीजेपीच्या लोकांनी शोधून काढलं होतं. म्हणूनच विधानसभेच्या निवडणुका येताना त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्यानंतरच्या जवळजवळ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आपला झेंडा फडकवून दाखवला. काश्मीरमध्ये तर भाजप जिंकणं शक्यच नव्हतं. अपवाद झारखंडचा होता आणि झारखंडमध्ये अतिशय आवश्यक असलेली जी आघाडी होती, झारखंड विद्यार्थी संघटना म्हणून एक आहे, ती भाजप बरोबर असायची. पण भाजपने त्यांना बरोबर घेतलं नाही, त्याचा फटका त्यांना बसला. पण ते वगळता हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि बंगाल ह्या लागोपाठ जागा भाजपने जिंकल्या आणि महाराष्ट्रामध्ये तर कहर झाला. माझा अंदाज बरोबर आला, हा भाग फार महत्वाचा नाही, ती वस्तुस्थिती मी बघत होतो. पण त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीस परत परत सांगत होते मतांची टक्केवारी घटली, भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी आळस केला, तो आळस झटकून कामाला लागा आणि 4-5%, 3% मतदान वाढवा. बघा सगळे निकाल उलटे पालटे होऊन जातील आणि निकाल उलटे पालटे झाले. तुम्हाला आठवतं ना, जरांगे पाटील सारखं बोलत होते मराठ्यांची मतं नकोत का, मराठ्यांची मतं नकोत का, किंवा मराठ्यांनी तुम्हाला माती चारली वगैरे वगैरे वगैरे. विधानसभेचे निकाल समोर आले आणि कोणी कोणाला माती चारली हे दिसलं. कारण जरांगे पाटील हे कितीही जातीयवादी विखारी बोलत असले
तरी मराठा समाज हा महाराष्ट्रातला अत्यंत संतुलित विचार करणारा समाज आहे. आणि मराठाच कशाला, विविध जाती पोट जातींमध्ये विखुरलेला मराठी समाज हा सातत्याने राज्याच्या विकासासाठी विचार करत आलाय आणि विचारपूर्वक मतदान करत आलाय. आणि म्हणूनच अनेक मतलबी नेत्यांना आणि पक्षांना महाराष्ट्राच्या मतदाराने धूळ चारलेली आहे. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पार्टी असे एकापेक्षा एक पुरोगामी पक्ष या महाराष्ट्रात होते, ते कुठे गेले? त्या सगळ्या पुरोगामी आणि डाव्या चळवळीचं नेतृत्व जितकं बुद्धिजीवी वर्गाच्या हातात आलं आणि माध्यमात बसून समाजात क्रांती करणारे, लेख लिहिणारे आणि फक्त भाषण करणारे यांची जेवढी मांदियाळी तयार झाली चळवळीच्या क्षेत्रामध्ये, तितक्या चळवळी मरत गेल्या. आणि त्यामुळे आज त्यांचे जे वारस उरलेले, जे सतत आम्ही चळवळीतले, आम्ही आंदोलनातले अशी भाषा बोलतात, त्यांनी चळवळी किती केल्याने कुठल्या केल्या? मी माझ्या जवळजवळ 8 दशकाच्या आयुष्यामध्ये शेकडो चळवळी बघितलेल्या आहेत. बेदम लाठीमार बघितलेला आहे, गोळीबार बघितलेला आहे, जाळपोळ बघितलेली आहे. त्या आंदोलनाचा मागमूस आजच्या आंदोलनात दिसत नाही. आजच्या आंदोलनात तर मागमूस दिसत नाही. ज्या प्रकारे हे आमच्या मुंबईच्या गिरणी कामगारांचं आंदोलन, दत्ता सामंतांचं किंवा त्याच्या आधी कम्युनिस्टांचं वगैरे आंदोलन होतं, त्याच्या 10% लोक सुद्धा आजच्या त्या पुणे विद्यापीठाच्या ह्याच्यात गर्दी नव्हती. कारण ही आंदोलनं जमिनीवरची होती. जरांगे पाटील असोत किंवा ही कॉक्रोच जनता पार्टी असो, यांची आंदोलनं ही मीडियापुरती मर्यादित आहे. किंबहुना मी असं म्हणेन की मीडिया, ज्याच्यावर गोदी मीडिया असा सातत्याने आरोप होतो, त्या गोदी मीडियाने आपल्या देशातली चळवळ आणि आंदोलन मारून टाकलेलं आहे. एखादं लहान मूल असं, त्याला चालायची हौस असते, पण ते दमेल म्हणून आपण उचलून घेतो. पण हळूहळू जेव्हा त्या मुलाला कळतं की आपण चाललो तर आपल्याला आपल्या पायाने चालताना दमायला होतं, तेव्हा तो मूल तुमच्या कडेवरून उतरायला तयार नसतं. पण आपण जबरदस्तीने त्या मुलाला उतरवतो आणि चालवतो, कारण त्याच्या पायावर त्याला उभं करायचं असतं. गेल्या 20-25 वर्षामध्ये देशभरातली माध्यमं इतकी पसरलेली आहेत आणि विखुरलेली आहेत की या माध्यमांनी आंदोलनाची सार्वजनिक जागा, जमीन काढून घेतलेली. ही आता तुमची कॉक्रोच जनता पार्टी घ्या, ही पार्टी आली कुठून? अमेरिकेत बसलेला एक पोरगा, विद्यार्थी, हा भारताच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी जी काय टीका टिप्पणी केली त्याच्यावर एक सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकतो आणि 4 दिवसात त्याचे 2 कोटी किंवा 3 कोटी सदस्य होतात. यापैकी किती सदस्य हे प्रत्यक्ष जमिनीवर येऊ शकतात? 2 कोटीचा 1% म्हणजे 2 लाख होतात आणि 2 लाखाचा 1% म्हणजे 2000 होतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरच्या आंदोलनाला यापैकी 2000 लोक तरी आले होते का? विचार करा तुम्ही. एक क्लिक करा, निघून जा. हा जो काही प्रकार आहे, त्यांनी आंदोलन मेलेला आहे किंवा मारलेलं आहे. एक मोर्चा त्यावेळेला कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, वेगवेगळ्या संयुक्त आघाड्या असतील पक्षांच्या, ते आंदोलन करायच्या. 1973-74च्या सुमाराला जो भयंकर दुष्काळ होता महाराष्ट्रामध्ये, त्याच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून, त्या विरोधी पक्षांचे आमदार 60-70 पण नव्हते, सगळे मिळून, पण त्यांनी जवळजवळ 25-30 हजार बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत आणला होता. अख्खी दक्षिण मुंबई ही घुसमटण्यासारखी परिस्थिती झाली होती. ते आंदोलन कुठे? आणि आज मीडियामध्ये व्हायरल होणारं आंदोलन कुठे आणि जमिनीवर न दिसणारं आंदोलन कुठे? तुलना करून बघा तुम्ही.
आजची आंदोलनं जमिनीवर दिसत नाहीत, ती कॅमेऱ्यातून दिसतात. आणि मग कॅमेऱ्याच्या ट्रिक्स करून 40 लोक 4,000 पण दाखवता येतात वेगवेगळ्या कोनातून. त्यातून आंदोलन मेलेलं आहे. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून काही क्रांती होऊ शकली नाही. काही क्रांती होऊ शकली नाही. का शकली नाही? कारण ते आंदोलन मीडियातलं होतं, जमिनीवरचं नव्हतं. जरांगे पाटील आणि कॉक्रोच आंदोलन याच्यामध्ये मी काडी मात्र फरक करत नाही. कारण बातम्यांमध्ये तसं असेल तर 40 कोटी किंवा 50 कोटी हँडबिल छापली आणि गावगणना वाटली तरीही ते फार पॉप्युलर आणि व्हायरल झालं असं म्हणता येईल. अंबानी किंवा अदानी हे मनात आणतील तर एक काय तो हँडबिल छापतील. 100 कोटी हँडबिल छापली आणि देशाच्या प्रत्येक घरामध्ये आमचं हँडबिल पडलंय म्हणजे आम्ही व्हायरल झालो. त्याला व्हायरल म्हणतात? नाही. ज्या घरात पडेल, ज्या वस्तीत पडेल, त्या वस्तीला तुमच्याशी जोडून घेण्याची क्षमता त्या अजेंड्यामध्ये असली पाहिजे, त्या धोरणामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये असली पाहिजे. मोठमोठ्या गमजा केल्या जातात. जे आज तो अभिजित दिपके बोलतो, 1.5-2 वर्ष मागे जा. जरांगे पाटील यांची भाषा काय होती? जरांगे पाटील यांचा आवेश काय होता? अगदी 1-1.5 महिन्याच्या मागे तो जहांगीर खान असेल किंवा अभिषेक बॅनर्जी असेल, त्यांची भाषा काय होती? 8 महिने मागे जा तर त्या बिहारमध्ये तेजस्वी यादव, त्याची भाषा काय होती? पप्पू यादवची भाषा काय होती? 7-8 महिने मागे जाल तर असाच मीडियामध्ये ठाकरे ब्रँडने धुमाकूळ घातलेला होता. म्हणजे मुंबई महापालिकेत निवडणुका आणि मतदान होण्याची गरजच नव्हती. जर मीडियावर विश्वास ठेवायचा, बातम्यांवर आणि बातम्यांमधल्या चर्चेवर चॅनेलच्या विश्वास ठेवायचा, तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मतदान घेण्याची गरजच नव्हती. अख्खा महाराष्ट्र हा डोळ्यात जीव आणून कधी एकदा 2 ठाकरे बंधू एकमेकाला येऊन गळाभेट करतात यासाठी महाराष्ट्र 20 वर्ष वाट बघत होता. असली भाषा होती ती. किती पोकळ आणि बोगस भाषा होती हे 14-15 जानेवारीला महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी झाल्यावर समोर आलं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, आता 4.5 महिने झाले. आज त्याच मीडियाला ठाकरे ब्रँड किंवा 2 ठाकरे बंधू, चुलत बंधू, त्यांच्या मधल्या जी काय केमिस्ट्री आहे, जादू आहे, याचा मागमूस मीडियालाच आठवत नाही. ज्या मीडियाने 2 वर्षापूर्वी जरांगे पाटील यांना पालखी घेऊन अगदी वारीला काढल्यासारखं बाहेर काढलं होतं, तसंच 6-7 महिने ठाकरे ब्रँडला जुलै पासून जानेवारी पर्यंत ठाकरे ब्रँडची पालखी वाहिली. जमिनीवर काय होतं? काही नव्हतं. आणि म्हणून ठाकरे बंधू हे मुंबईच्या बाहेर कुठे प्रचाराला फारसे गेले नाहीत, हे नंतर तक्रार केली. पण आधी मुद्दा असा आहे मित्रांनो, की आंदोलन ही मीडियामध्ये असून चालत नाही. हे मी का सांगतोय तुम्हाला? मी मराठामध्ये पत्रकारिता शिकलो, तिथे पत्रकारिता सुरुवात केली. मला आठवतं आमच्या गिरण्यांमधले संप व्हायचे, कुठच्या कारखान्यांमधले संप व्हायचे. त्या युनियनचे नेते स्वतः मराठामध्ये किंवा नवाकाळमध्ये जाऊन आपली बातमी द्यायची. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा वर्तमानपत्रामध्ये कामगारांच्या किंवा रस्त्यावरच्या जनतेच्या आंदोलनाच्या बातम्या यायच्याच नाहीत. काहीतरी मोठा धमाका झाला तर. पण ही भांडवलदारांची पत्र, ज्याला आज मीडिया हाऊस म्हणतात, त्याला तेव्हा भांडवलदारांची वर्तमानपत्र म्हटली जायची. नवाकाळ असेल, नवशक्ती असेल किंवा मराठा असेल, या वर्तमानपत्रामध्ये कामगारांच्या बातम्या यायच्या आणि त्या बातम्या आणायला कोणी रिपोर्टर जात नव्हता. मुंबई गिरणी कामगार युनियन कम्युनिस्टाची त्यांचे सेक्रेटरी गवी चिटणीस हे आंदोलन काय असेल, निदर्शनं, प्रदर्शनं
सत्याग्रह तो झाला की स्वतःच बसने बिचारे यायचे आमच्या ऑफिसमध्ये, तिथे बसून आपल्या हाताने बातमी लिहून द्यायचे, त्याच्यात थोडी खाडाखोड करून आम्ही छापायचो. आजच्या सारखं सगळं कॅमेऱ्यात नव्हतं. ज्या वर्तमानपत्रात ती बातमी आली आहे त्या वर्तमानपत्राच्या कुणाही रिपोर्टरने ते आंदोलन ऍक्च्युअली बघितलेलं सुद्धा नसायचं, पण आंदोलन खरं असायचं आणि जमिनीवर असायचं. आजची कॉक्रोच जनता पार्टी पासून तुमच्या जरांगे पाटलांपर्यंत सगळी आंदोलनं तुम्ही बघितली, ती जमिनीवर आणि वास्तवात नाहीये, ती बातम्यांमध्ये. त्याच्यापासून जनता मैलोगंती दूर आहे, मैलोगंती दूर आहे. ऐन दिवाळीच्या वेळेला जेव्हा तेलाची टंचाई, खाद्य तेलाची टंचाई होती, शिवसेनेचा विभाग प्रमुख शिशिर शिंदेने भांडुपका विक्रोळीला धारा तेलाचं जे गोडाऊन होतं ते फोडलं होतं आणि गोडाऊन फोडून त्याच्या बाहेर लोकांना रांगा लावल्या आणि योग्य दरामध्ये धारा तेलाचं वितरण केलं होतं. ते बघायला किती रिपोर्टर गेले होते, किती फोटो छापून आले त्याचे, तेव्हाची वर्तमानपत्र काढून बघा, मग तुम्हाला कळेल आंदोलन म्हणजे काय होतं. एखाद दुसरा फोटो वर्तमानपत्रात आला तरी कौतुक वाटायचं सामान्य कार्यकर्ता. बातमी आली, 4 ओळीची बातमी आली तर कौतुक होती. आता 24 तास क्रिकेटची कॉमेंट्री सांगावी आणि दाखवावी, त्या पद्धतीमध्ये आंदोलनं चालतात आणि ती कॅमेरा पुरती असतात. कॅमेरा आता काल परवा ते जंतर मंतर झुरळांचं आंदोलन झालं, कॉक्रोच. तिथे कोणीतरी एका कॅटरर कडून खाण्याची पॉकेट फूड पॅकेट आणून दिली होती, ते खरकट तिथेच टाकून लोक निघून गेले होते. त्यातली अनेक कोणीतरी व्हिडिओ टाकलाय, त्यातल्या अनेक फूड पॅकेट जी होती ती फूड पॅकेट फोडलेली सुद्धा नव्हती. ती किंमत ते अन्न मातीमोल करण्यात आलं, हे आंदोलन आहे. आजची आंदोलन ही किती श्रीमंती आणि फायनान्सवर चालतात, कोणाच्या तरी फंडिंगवर भारतातली आंदोलनं चालतात. हे बघून मला असं बरं वाटतं कधी कधी की नशीब गांधीजींच्या काळात फोर्ड फाउंडेशनच्या किंवा रॉकफेलर फाउंडेशनच्या फंडिंगवर आंदोलन करायची पद्धत आलेली नव्हती, नाही तर आपण अजूनही स्वतंत्र झालो नसतो, आंदोलनच चालू राहिली असती. कारण फंडिंगसाठी आंदोलन आणि आंदोलनासाठी फंडिंग हे आजच्या आंदोलनाचं सूत्र झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जरांगे पाटलांकडे एवढ्या गाड्या येतात कुठून, आज असा प्रश्न असतो. तसाच अभिजित तो कोण दिपके, त्याच्या या आंदोलनासाठी एवढं फंडिंग कुठून येतं हा प्रश्न आहे आणि मीडिया पुरता आहे. त्यामुळे सत्तेत बसलेले लोक असल्या आंदोलनाची जराही चिंता करत नाही, ते असल्या आंदोलनांना खेळवतात. फर्नांडिस असतील, शिवसैनिक असतील, वेगवेगळे 40 वर्ष 30 वर्षापूर्वीचे विरोधी पक्ष होते, त्यांची आंदोलनं जी होती, विद्यार्थी संघटना होत्या, त्यांच्या आंदोलनाला पोलीस झोडपून काढायचे, रक्तबंबाळ करायचे, उचलून तुरुंगात टाकायचे, खटले भरले जायचे आणि या सगळ्या दिव्यातून पार करत आंदोलन पुढे यायची. तेव्हा कोणी लोकशाहीचा गळा घोटला असं टाहो फोडून रडत नव्हतं, कारण ती आंदोलनं जमिनीवरची होती. आता मीडियापुरती आंदोलन आहे आणि सरकारसाठी ही आंदोलनं सत्तेत बसलेल्या, निवडणुका जिंकणाऱ्या, निवडणुका लढवणाऱ्या व्यावसायिक राजकारण्यांसाठी आजची आंदोलनं ह्या मनोरंजनात्मक सिरियल झालेले आहेत, मालिका झालेले आहेत, कथा मालिका झालेल्या आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्यासाठी अभिजित दिपके हे एक नवं चॅलेंज उभं राहिलेलं आहे, एक प्रतिस्पर्धी उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून जितका आता मीडिया यांचा प्रचार करेल तेवढं बिचाऱ्या जरांगे पाटलांचं काय होणार याची चिंता मला सतावते. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.